हॅलो. डावाला इथे सुरुवात होते आपण पाहतोय आणि साबणा देखील सुरू होतोय. एक बाजूला तोरणा टायटन्स, दुसऱ्या बाजूला त्रिकोणा टायगर्स. लेग्स प्ले डावाला सुरुवात. पहिला तिथे जर पाहिलं तर चेंडू खेळलाय आणि त्यावरती एक सिंगल आली. एक सिंगलच्या मदतीनं तिथे अकाउंट खातं ओपन झालंय. मोहित आणि त्याच्या सोबतीनं जर पाहिलं तर आपण पाहतोय प्रकाश राठोड. उत्सवतीनं रंगांचा आभाळ आज सजला. उत्सवतीनं रंगांचा आभाळ आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी हा भारत देश घडविला. दुपारच्या सत्रातील आपण पाहतोय इथे सुरुवात होती मॅच. मॅच क्रमांक 4 आणि जर पाहिले तर चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव येईल. एक धावेळी धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे वाजलेत. धावफलक वाढलं. एक धावेळी धावफलक जाऊन पोहोचेल 2 या अंकावरती. 2 ज्या धावा धावफलकावरती टाकल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय अमित. इथे चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट डावकुऱ्या त्याचा फलंदाज फटका फसलाय. शतरक्षकानं केलेले प्रयत्न मित्रांनो मैदानच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचे होते. एक धावेला तिथे फलंदाज जर पाहिलं तर पायाला क्रॅम्प असेल आणि दुखापतीमध्ये सावरलाय. तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय एक धाव आली. मित्रांनो दुखापती सावरून खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. पाठी घेऊन या विनंती असेल. पुढे एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. अमित इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. एक चांगली गोलंदाजी तो मैदानी चालमध्ये करतोय. आणि जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज आहे प्रकाश. नॉन स्ट्राईक एंडवरती मोहित या जोडीला आपण पाहतोय अमित पवार इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक पहिलं इथे मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. अक्रॉस द बॅट न केलेला प्रयत्न तिथे आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न. चुका आणि चुका इथे मैदानाच्या आतमध्ये घडत आहेत. जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय
लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. एक धावेड पुन्हा एकदा आकडे वाढलेत. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलक वाढलं. एक धावेड धावफलक जाऊन पोहोचलाय. तिकोना टायगर्स या टीमच्या नावावरती जर पाहिलं तर 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका खेळलाय आणि तिथे गॅप शोधलाय. चेंडू सरळ सीमारेषेला आग लावतोय, जातोय चौकार दिशेनं. ये रास्ते हे 4 के चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकार आड धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 8. WSPL चा नटलाय थाट. कोण कोणाची लावेल वाट. धावफलकावरती धावा 8. मोहित कानोजिया आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वराज. यावेळेस हा चेंडू जर पाहिलं तर आपण पाहतोय तिथे सुरेख आलाय. डॉट चेंडू मध्ये आणि एक चांगल्या चेंडूनं षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा 8 या अंकावरती. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक 2 साठी इथे गोलंदाजी मार्गावरती जर पाहिलं तर गोलंदाज दाखल झालाय. वैभव गवांडे या गोलंदाजाला आपण पाहतो षटक क्रमांक 2 साठी. अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. चेंडू आसमानाला गवत निघाला. फटका क्षेत्ररक्षक वेगाडो चेंडूवरती आला, परंतु तिथे प्रयत्न केले त्यानं आणि जर पाहिलं तर त्यावरती धाव येईल. एक धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. आपण पाहतोय पुढे एकदा 2 धावेड धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 10 या अंकावरती जाऊन पोहोचल्यात. षटक क्रमांक जर पाहिलं तर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे आणि वैभव गवांडेवरती इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय आक्रमण चढवण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केलाय. स्वराजला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. आणि यावेळेस चेंडू सरळ पाठवलाय. क्षेत्ररक्षक तिथे टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज स्वराज या चेंडूवर तो बाद. स्वराजचा खेळ संपला. नवीन फलंदाज होईल दाखल. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. वैभव गवांडेने केलेली गोलंदाजी इथे आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 सुरू झालं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानं खर्च केल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती त्यानं स्वराजला डगआउटच्या रस्त्यानं पाठवलं. नवीन फलंदाज तिथे मैदानामध्ये दाखल होतोय. निकेश घाडगे इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो. षटक क्रमांक 2 ला आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी वैभव गवांडेच्या माध्यमातून आहे. डाव सावरण्याचं काम तो मैदानामध्ये करतोय. सामना क्रमांक 4 ला इथे दुपारच्या सुरुवात झाली आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. या वेळेस आपण पाहतोय डावखुरे हाताचा फलंदाज आहे आणि चेंडू तिथे जाऊन पोहोचेल. सीमारेषा पार येतील धावा 4 चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. षटक क्रमांक तिथे सुरू झाले
दुसऱ्या क्रमांकाचं तिसऱ्या चेंडूवरती चौकार खेळलाय आणि चौथ्या चेंडूवरती काय प्रत्युत्तर असेल यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुरेख आलाय बॅट आणि बॉलचा संपर्क असेल चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट आलाय धाबा ज्या मात्र रोखल्या जात आहेत धावफलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 सुरू आहे वैभव गबांडेची गोलंदाजी पहिला चेंडू 2 धाबा दुसरा चेंडू विकेट तिसरा चेंडू चौकार चौथा चेंडू डॉट आणि पाचवा चेंडू देखील डॉट आलाय धाबा रोखल्यात इथे धावफलकामध्ये आपण जर पाहिलं तर 5 चेंडू मध्ये वैभव यानं खर्च केले गेला 6 धाबा एक फलंदाज त्यानं बाद केलाय काय गोलंदाजी मैदान मध्ये सुरू झाली कमबॅक केले इथे जर पाहिलं तर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू होता बॅट आणि बॉलचा संपर्क असेल तिथे जर पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय षटक संपलं दुसऱ्या क्रमांकाच्या धावफलकावरती धाबा एक गणेशच्या मोबदल्यामध्ये तिकोना टायगर्स या टीमच्या नावावरती धाबा लागले गेल्यात 14 या अंकावरती शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली हृदय स्पर्शी नेतृत्वात धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली थँक्यू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 साठी अमित पवार पुन्हा एकदा सज्ज झालाय एक चांगली गोलंदाजी देखील तो मैदान मध्ये करतोय एक चांगली गोलंदाजी त्याला करावी लागणार आहे दरम्यानच्या काळात जर पाहिलं तर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ला सुरू होत आहे आणि स्ट्राईक वरती जर पाहिलं तर फलंदाज मोहित कानोजियाला आपण पाहतोय मोहितला जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय स्वतःच्या डावावरती 4 चेंडूंमध्ये 6 धावा बढवल्यात तर निकेश घाडगे इथे 4 चेंडूंमध्ये 4 धावांवरती खेळताना आपण पाहतोय पुन्हा एकदा अमित पवार षटक क्रमांक 3 साठी फटका सुरेख खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येईल एक धाव येईल दुसऱ्या धावेला प्रयत्न कॉल मिस कॉल जे मात्र मैदानामध्ये दिले गेलेत परंतु एक धावेत धावफलक स्थिर आहे धावफलकावरती धावा 15 या अंकावरती 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती बनवल्या गेल्यात एक चांगली जर पाहिलं तर आपण पाहतोय बॅटिंग सुरू झाली परंतु जर पाहिलं तर थेंबे थेंबे तळे साचे षटक क्रमांक 3 सुरू झालंय अमित पवार यावेळेस अमित पवार तिथे त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी अर्थात जर पाहिलं तर निकेश घाडगेला जीवनदान संधी आणि संधीचं सोनं करावं लागणार आहे एक चांगली जर पाहिलं तर गोलंदाजी अमित पवार करतोय अमितनं जर पाहिलं तर डाव सावरण्याचं काम या गोलंदाजानं केलंय 3 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या गेल्यात पुढील चौथा चेंडू काय असेल आणि त्यावरती प्रत्युत्तर काय देईल मोहित कानोजिया बॅटची कडा यष्टी रक्षक टेकन व्हेरी गुड कॅच फलंदाज मोहित कानोजिया या चेंडूवरती होतोय फेल बॅक टू द पवेलियन क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी घाबरला मला घाबरला मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है हम तो कोशिश भी ना करें ये तो गलत बात है जिंदगी जख्मों से भरी है वक्त का मरहम बनाना सीख लो हारना तो एक दिन मौत से भी है फिलहाल जिंदगी जीना सीख लो
मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रयत्न करणं इथे गरजेचं असणार आहे. नवीन फलंदाज शुभम करके दाखल झालाय बॅटिंग साठी. स्ट्राईक एंड वरती असेल तर गोलंदाजच्या ट्रॅक वरती अनुभवी युवा टॅलेंट गोलंदाज अमित पवार. यावेळेस हा चेंडू जर पाहिलं तर भन्नाट वेग, गोलंदाजीचा तिखट मारा. हा चेंडू जर पाहिलं तर एक सुरेख होता. डॉट चेंडू आलाय धावफलकावरती. आपण पाहतोय धावफलक स्थिर आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिकोना टायगर्स टीमच्या नावावरती 18 धावा. वा काय देखना फटका. आणि तिथे क्षेत्ररक्षक पाठमोरा होऊन चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू सीमा रेषेलगत अडवलाय आणि त्यावर तर पाहिलं तर पुन्हा एकदा धावबाची संधी. तिथे फेकी थोडीशी खराब असेल. धावा येतील पुन्हा एकदा. आपण पाहतोय 3 धावा आल्या. 3 धावेळी जर तिथे जर पाहिलं तर चौकारासाठी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच तिथे आपण पाहतोय बिझी होतील. तिसऱ्या पंचांना इथे काम लागलं गेलंय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांनी कळवेपर्यंत आपण पाहतोय धावफलकाचा समाचार आपल्या समोर मांडतो. धावफलकावर जर पाहिलं तर बनवलं गेल्यात आतापर्यंत तिकोना टायगर्स या टीमनं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 या षटकाच्या दरम्यान 18 धावा. पंच लवकरच कळवतील काय आहे चौकार की तिथे धावा असतील मैदानाच्या मध्ये बनवल्या त्या धावांवरती थांबावं लागेल. एक चांगली गोलंदाजी करणार आणि तिथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. चौकार पंचांनी घोषित केला. आणि षटक जर पाहिले तर आपण पाहतोय मैदान चार्ट मध्ये तिथे संपले गेले. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटक संपली. धावफलकावरती धावा ज्या मात्र आपण पाहतोय चौकारानं वाढलं. ट्रिपल दुरी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकाला वरती लागली. म्हणजेच 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू होईल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैभव गवांडे इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अक्रॉस दी बॅट फटका शोधलाय. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. 1 धावा आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल का. नकार कळवला. एकदा वेट धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती आकडे वाढलेत. धावफलक जाऊन पोहोचेल 1 अंकानं. धावफलक 23 अंकावरती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांची ज्यावेळेस बांधणी झाली त्यावेळेस 23 नेम क्रमांक हा व्हाईट बॉल साठी ग्राह्य धरला गेला. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. दुसरा चेंडू काय असेल आणि त्यावरती प्रत्युत्तर काय देणार. यावेळेस फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे आणि तिथे चेंडू जर पाहिलं तर सीमा रेषाच्या बाहेर येतील धावा 4. चौकार चौकार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. पुन्हा एकदा वैभव गबांडे सज्ज झालाय. चौकार आलाय. परंतु जर पाहिलं तर मित्रांनो देह दूर आहे म्हणून रस्ता तुम्ही सोडू नका. स्वप्न मनात धरलेली कधी मोडू नका. पावलं पावले येतील कठीण प्रसंग. ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका. प्रयत्न जिद्द कष्ट तुमचे पणाला लावावे लागतील. इथे यावेळेस चेंडू डॉट आलाय. धावफलक रोखलाय. पुन्हा एकदा पाहतोय वैभव गवांडे इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. एक चांगली गोलंदाजी तो मात्र मैदान मध्ये करतोय. अक्रॉस द बॅट रिव्हर्सिव अटेंड केलाय आणि क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. चेंडू सीमा पार. षटकार.
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. षटकार आणि धावफलक वाढेल मित्रांनो. धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे बदललेत. 33 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या मात्र आपण पाहतो तिकोना टायगर्स या टीमच्या नावावरती आहेत. अजून देखील जर पाहिले तर आपण पाहतो आजच्या दिवसातील 5 सामने शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि चेंडू जाऊन पोहोचेल काऊ कॉर्नर क्षेत्राच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमीच जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र मित्रांनो नक्कीच बदलते. वेळेला खूप मोठं महत्व आहे. फटका पुन्हा एकदा खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मिस टाइम स्ट्रोक. सेल टिपलाय आणि फलंदाज शुभम कारके या चेंडूवरती होतोय बाद. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. फलंदाज बाद झाला. एक वातावरण आगळं वेगळं मैदानाच्या मध्ये निर्माण झालं. आणि जर पाहिलं तर आपण पाहतोय इथे धावफलक जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 या अंकावरती. चौथं षटक संपलंय आणि 5व्या षटकाला देखील मैदानाच्या मध्ये सुरुवात होते. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय सज्ज झालाय. शुभम भैरट इथे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय शुभम भैरटला आपण पाहतोय आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. अंशुल गुप्ता इथे निश्चित जर पाहिलं तर या गोलंदाजांनी धावफलक रोखून ठेवलाय. 4 षटकं संपली. धावफलकावरती 39 धावा आहेत. अर्थात जर पाहिलं तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या बनवल्यात. अनुभवी गोलंदाज आहे. या फलंदाजांना जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय निश्चितच पावलोपावली त्यांना डगआउटचा रस्ता दाखवलाय. जर पाहिलं तर आपण पाहतोय तिथे सामना रंगलाय. एक बाजूनं तोरणा टायटन्स आणि तिकोना टायगर्स या 2 संघांच्या दरम्यान. फटका खेळलाय आणि तिथे काय चेंडू सरळ प्रेक्षक गॅलरीला मानवंदना. चेंडू सीमा पार. येथील धावा 6. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. निकेश घाडगे इथे मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळलाय. षटकाराने धावफलकावरती धावा 45. लॉस ऑन 3 विकेट्स. परंतु हा चेंडू सुरेख आलाय. डॉट चेंडू असेल आणि धावफलकावर जर पाहिलं तर धावफलक थांबवलंय. धावफलकाचे दरवाजे इथे बंद करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. काय होईल पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू एस्टनच्या खूप बाहेर असेल. पंचांच्या हात समांतर धावा येतील अवांतर. एक धावेने धावफलक वाढलं. धावफलकावरती आकडे बदललेत. धावफलकावरती धावा 46 या अंकावरती. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय करताना अंशुल गुप्ताला आपण पाहतोय. क्रॉसची बॅटनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे बेगाडा चेंडूवरती येतोय. एक धाव आली. चेंडूला रोखलाय. एक धावेने पुन्हा एकदा आपण पाहतो धावफलक वाढलं 47 या अंकावरती. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण. वेगानं चेंडूवरती धावत गेला क्षेत्ररक्षक आणि चेंडूला तिथे आपल्या कमळामध्ये पकडलं
आणि तिथे फेकी देखील आपण पाहतोय अंशुल गुप्ताच्या हातामध्ये केली आणि धाव रोखण्याचा प्रयत्न केला. एक धावेने धावफलक वाढलं 47 या अंकावरती. वेळ वाचवणं गरजेचं असेल. सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. एक बाजूनं तिकोना टायगर्स, दुसऱ्या बाजूनं तोरणा टायटन्स. अक्रॉस दी बॅटनं फटका केला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूवरती येतोय. एक धाव जरूर आली आणि दुसऱ्या धावेला प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न देखील जर पाहिलं तर मैदानामध्ये सक्सेसफुल होतोय. 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 49 या अंकावरती. शुभम भैरट एक चेंडूमध्ये 2 धावांवरती खेळतोय, तर निकेश घाडगे इथे 10 चेंडूंमध्ये 15 धावा बनवल्या आहेत. 5वं षटक सुरू आहे. एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. वेळ वाचवणं आपल्याला आजच्या दिवसासाठी गरजेचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल, दोन्ही कॅप्टनना विनंती असणार आहे. त्यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षण दूरवरती असेल, परंतु त्यावरती एक धाव आली. एक धावेने जर पाहिलं तर धावफलक संघाचं अर्धशतक. सांघिक धावफलक जर पाहिलं तर इथे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिकोना टायगर्स या टीमच्या नावावरती 50 धावा. 5वं षटक सुरू आहे. शेवटचा अंतिम चेंडू असेल. जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट आला, तिसरा चेंडू तिथे वाईड असेल, चौथा चेंडू एक सिंगलसाठी, 5वा चेंडू इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय 2 धाव्यांसाठी, 6वा चेंडू एक सिंगल आणि हा अंतिम चेंडू. आणि त्यावरती आपण पाहतोय बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल आणि त्यावरती जर पाहिलं तर एक धाव आली. एक धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती 51 धावा. लॉस ऑन 3 विकेट्स. षटक संपलं. 5व्या क्रमांकाचं 5 षटकं संपली. धावफलकावरती धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. जितू सर, मोबाईलचा पासवर्ड इथे. जितू सर, मोबाईलचा पासवर्ड. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा अक्के गायकवाड सज्ज झालाय. एक चांगली गोलंदाजी जर पाहिलं तर अक्केला करावी लागेल. अक्केची गोलंदाजी जर पाहिलं तर निश्चित डाव सावरणारी आहे. फटका खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तैनात असेल. एक धाव आली. दुसरा धावेला जर पाहिलं तर तिथे प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु नकार आलाय आणि एक धावेने धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 52 या अंकावरती आहेत. यावेळेस बिग हिट केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे टेकन व्हेरी गुड कॅच. पंच कळवतील तिथे काय असेल. अजून जर पाहिले तर पंचांचा डिसिजन तिथे पेंडिंग वरती असणार आहे. फलंदाज तिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय आणि इथे धक्का क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथा बाद. नवीन फलंदाज इथे दाखल होईल.
धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. षटक क्रमांक 6 ला इथे मैदान चालमध्ये सुरू झाली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण कुटे इथे मैदान चालमध्ये दाखल होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आकी गायकवाड. पहिला चेंडू सुरेख, दुसरा चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू, चेंडूला सन्मान दिलाय आणि यावेळेस जर पाहिलं तर एक धाव येईल. दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल का? नकार आलाय. एक धावेने धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 53 या अंकावरती. यावेळेस फटका खेळलाय आणि चेंडू सरळ शतरक्षक मस्तक पे दस्तक आउट ऑफ दी पार्क. बंगाली रसगुल्लाचे रन षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. षटक क्रमांक सुरू आहे 6व्या क्रमांकाचा आणि त्यावरती आक्रमण चढवण्याचं काम केलंय. पुढा एकदा आकी गायकवाड. यावेळेस एक देखना फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती वेगानं चेंडूवरती आलाय. एक धाव. दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल का? तिथे जर पाहिलं तर नकार आलाय. एक धावेने धावफलक रोखण्याचं काम केलंय. हा चेंडू जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय सुरेख आलाय आणि षटक संपलं. 6व्या क्रमांकाचं 6 षटक संपली. धावफलकावरती धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा ज्या मात्र आपण पाहतोय तिकोना टायगर्स या टीमच्या नावावरती आहेत. शक्तिशाली संगम मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालाय. प्रेम विकास. प्रेम विकासला देखील जर पाहिलं तर इथे धाबा रोकडं गर्दीत असणार आहे. षटक क्रमांक 7 ला सुरुवात होते. प्रेम विकासची गोलंदाजी सुरू झाली आणि त्या प्रेम विकासनं किती धाबा रोखण्याचा प्रयत्न असेल. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय निकेश गाडगीला आपण पाहतोय 14 चेंडू 24 धावांवरती खेळतोय. तर प्रवीण कुटे 2 चेंडू मध्ये 1 धाव त्याने स्वतःच्या नावावरती बनवली आहे. अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. धावबाची संधी. वा काय क्षेत्ररक्षण आहे. एक हाताने चेंडूला बॅकअप केलाय क्षेत्ररक्षकानं आणि त्यावरती 1 धाव आली. 1 धावेत धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 61 या अंकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7व्या षटकाला मित्रांनो मैदानाची सुरुवात झाली आणि या
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं असम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. आतापर्यंत जर पाहिले तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिकोना टायगर्स या टीमच्या डावावरती 70 धावा आहेत. ज्या फलंदाजासाठी बक्षीस लागलं त्याच फलंदाजाला त्यानं डगआउटच्या रस्त्यानं पाठवलं. तोच आपण पाहतोय प्रेम विकास इथे गोलंदाजी मार्कवरती होता. षटक क्रमांक संपलं गेले 7वं आणि 8व्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होतोय. 8वं षटक आपण पाहतोय सुरू होत आहे. वेळ वाचवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पण पाहतोय. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और
वेळ वाचवणं गरजेचं असेल. षटक क्रमांक पुढे एकदा आपण पाहतो 8 क्रमांक सुरू झालाय. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आपण पाहतोय निकेश घाडगेने तिथे चौकार खेळला आणि चौकाराने धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 74 या अंकावरती लागला गेला. षटक क्रमांक तिथे मैदान 8ला सुरुवात झाली आणि अक्की गायकवाडच्या पहिल्या चेंडूवरती निकेश घाडगेने चौकार खेळलाय. पुढील चेंडू वा वेगवान चेंडू. इथे जर पाहिले तर आपण पाहतोय एक अप्रतिम चेंडू होता आणि तो चेंडू जर पाहिलं तर मैदान डॉट आलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय विसाव्यासाठी. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज झालाय अक्की गायकवाड. मारा करेल निकेश घाडगे याला. परंतु त्यावरती एक आपण पाहतोय अप्रतिम स्ट्रोक. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केलाय आणि त्यावर जर पाहिलं तर चेंडूला देखील आपण पाहतोय सीमारेषेलगत अडवलंय. तिथे काय असेल आपण पाहतोय. 2 धावा येतील. 2 धावेळी धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 76 या अंकावरती. एक चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय निकेश घाडगे आणि विजय वर्मा या जोडीला. वा हा चेंडू जर पाहिलं तर तिथे आपण पाहतोय सुरेख होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. निकेश घाडगेला तिथे थांबावं लागेल. डॉट चेंडू आला. पुढे एकदा आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी सुरू आहे. 8वं षटक आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी करणार हा गोलंदाज अक्की गायकवाडनं पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला निकेश घाडगे. परंतु त्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचा डॉट आला. तिसऱ्या चेंडूवर त्यांनी 2 धावा घेतल्या. चौथा चेंडू देखील डॉट आला आणि हा 5वा चेंडू देखील जर पाहिलं तर तिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. शेवटचा चेंडू काय असेल आणि त्यावरती प्रत्युत्तर काय देणार फलंदाज निकेश घाडगेला आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती एक चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केले आहेत. यावेळेस 6 चेंडू आपण पाहतोय सुरेख आलाय. षटक संपलं. 8व्या क्रमांकाचा 8 षटक संपली. धावफलकावरती धावा स्थिर आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 76 या अंकावरती. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चला बेळ वाचवणं गरजेचं आहे. अशोक खांडेकर सर संपर्क करा. अशोक खांडेकर सर आपण संपर्क करा. आपणास विनंती असणार आहे. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय 9व्या क्रमांकाचं सुरू झालं प्रेम विकास. यावरती पहिला चेंडू जर पाहिलं तर सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगानं चेंडूवरती येईल. एक धाव आली. दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल का तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय जरूर नकार आलाय. एक धावेत धावफलक पुन्हा वाढलं आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 77 या अंकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्रॉस द बॅट काय देखना फटका आणि चेंडू सरळ पाठवलाय मैदानाच्या बाहेर आणि धावफलक जाऊन पोहोचेल षटकारानं चौकारानं आणि धावफलक वाढलं आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात आपण पाहतोय मैदान मध्ये 81 अंकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौकार आला आणि चौकारानं आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 81 धावा आहेत. 9वं षटक सुरू झालंय. पहिल्या चेंडूवरती एक धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसरा चेंडू प्रेम विकास याचा निकेश घाडगेला
काय असेल. फटका खेळलाय, सुंदर फटका आहे. आडी चेंडू सरळ हापा मारतोय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावांसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. सुरू झालाय 9वा आणि त्या 9व्या षटकात जर पाहिलं तर प्रेम विकास वरती आक्रमण चढवलंय. लागोपाठचे 2 चौकार आलेत आणि पुढील चेंडू काय असेल निकेश घाडगेसाठी. बॅट आणि बॉलचा संपर्क असेल तिथे जर पाहिलं तर एक अप्रतिम गोलंदाजी. तिथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. धावफलक जर पाहिलं तर तिथे रोखून ठेवण्याचं काम केलंय. वा, अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात झाली. धावफलक रोखलं जात आहे. एक चांगली गोलंदाजी पण बाजू आहे. प्रेम विकासला पण बाजू आहे. पुन्हा एकदा वा, धीम्या गतीचा चेंडू, गती परिवर्तन करणारा चेंडू होता. अजून देखील शेवटचा चेंडू असेल आणि त्यावरती प्रत्युत्तर काय दिले आपण पाहतोय. यावेळेस हा बॅटची कडा आणि तिथे काय असेल फलंदाज. या चेंडूवरती निकेश घाडगे होतोय बाद. धक्का क्रमांक 6. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. षटक संपलं. 9व्या क्रमांकाचं 9 षटकं संपली. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर या गोलंदाजांनी इथे या फलंदाजांना धावफलक जर पाहिलं तर मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा तिथे सक्सेसफुल होऊ दिला नाही. एक चांगली गोलंदाजी केली. शेवटचा अंतिम षटक सुरू होत आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जर पाहिलं तर तिकोना टायगर्स या टीमच्या नावावरती धावा लागल्या गेल्यात. तब्बल बनवल्यात 85 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अंशुल गुप्ता शेवटचा अंतिम षटकासाठी सज्ज झालाय. 6 चेंडू आणि त्या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च होणार हे देखील आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रातील ही मॅच सामना क्रमांक 4 इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो आहे. चला वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय. यावेळेस सन्मान दिलाय. गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. चेंडूला बॅकअप केलंय आणि त्यावर जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलक आपण पाहतोय. अशोक खांडेकर सर, मोबाईल चार्जिंग स्विच ऑफ झालाय. अंशुल गुप्ताची गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. 86 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस बिग हिट केलाय उद्धव गायकवाड. सेट ऑन फायर. चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर. येथील धावा 6. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं मरने से षटकाराने धावफलक वाढलं. आपण पाहतोय आकडे बदललेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 92 धावा धावफलकावरती आहेत. उद्धव गायकवाड यावेळेस फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव आली. तिथे आपण पाहतोय काय होईल. प्रयत्न जर पाहिले तर केलेत आणि चेंडू जर पाहिलं तर तिथे फलंदाज इथे मैदानी चालमध्ये झेलबाद. उद्धव गायकवाड इथे मैदानी चालमध्ये होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय किरण शिंदे. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 92 धावा. तिकोना टायगर्स टीमच्या नावावरती 7चा अंतिम षटक सुरू आहे. अंशुल गुप्ता पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेळला. तिसऱ्या चेंडूवरती त्या फलंदाजाला त्यानं बाद केलंय आणि नवीन फलंदाज दाखल झालाय किरण शिंदे. स्ट्राईक एंडवरती असेल. नॉन स्ट्राईक वरती विजय वर्मा. धावफलक जर पाहिलं तर आपण पाहतोय निश्चित शतकाच्या बरोबरीला येऊन पोहोचलं का, शतक कंप्लीट होईल का, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असणार आहे. फटका खेळलाय. चेंडू हा बेत आणि त्यावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा एक अप्रतिम झेल. किरण शिंदे आल्या पावली माघारी परतावं लागेल स्वस्तामध्ये. किरण शिंदे इथे बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. एक झेल पाहिलं आपण पाहतोय. लागोपाठचे 2 फलंदाज त्या क्षेत्रामध्ये बाद झालेत. अर्थात जर पाहिलं तर आपण पाहतोय संघाला 8वा धक्का आहे किरण शिंदेच्या स्वरूपात. नवीन फलंदाज अमोल साळुंके इथे मैदानामध्ये दाखल झालाय. एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय सुरू केली, परंतु तिथे या गोलंदाजानं लागोपाठचे 2 फलंदाज बाद केलेत. विकेट हॅट्रिकचा चेंडू या गोलंदाजासाठी आहे. इथे चान्स आहे विकेट हॅट्रिकचा. जर पाहिलं तर पूर्ण करेल का गमावणार, हे देखील आपण पाहणं मैदानामध्ये तितकंच गरजेचं असणार आहे. यावेळेस फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतो तैनात असेल. एकदा बाली खराब क्षेत्ररक्षण. तुला नाही मला आणि घाल तिसऱ्याला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. थँक्यू. चौकाराला धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 96 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. एक चांगली बॅटिंग सुरू आहे, परंतु यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. थँक्यू. पहिली इनिंग पहिला डाव संपला. धावफलकावर जर पाहिलं तर तिकोना टायगर्स या टीमच्या नावावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 षटकांमध्ये बनवल्यात. 102 धावा तर विजयासाठी बनवायच्या आहेत. प्रतिस्पर्धी विरोधी टीमला तोरणा टायटन्स या टीमला 10 षटकांमध्ये 103 धावांचा पाठलाग जो मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. जशी इनिंग संपली, जसा पहिला डाव संपला, पुन्हा एकदा मी या मैदानामध्ये थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा WSPLचा धगधगता थरार क्रिकेटचा महाकुंभमेळा. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जॉईन होतील आमचे सहकारी जिवलग मित्र आणि मार्गदर्शक महाराष्ट्र पोलीस प्रवीण कामटकर सर. या सर आपलं मायक्रोफोनवरती स्वागत आहे पुढील इनिंगचं धावती बातमीपत्र ऐकण्यासाठी.
अमर आणि महेश ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये येऊन दाखल झालेली आहे. तर पहिलं षटक घेऊन प्रवीण कुटे यांनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. ते गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतील. मॅच सुरू होते. 103 धावांचं मात्र एक माफक आव्हान मैदानाच्या मध्ये ठेवले गेले. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, पूल केला, तिथे क्षेत्ररक्षक धावतो, एक टप्पा घेतलाय. दुसऱ्या टप्प्याला मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतो 4 धावांसाठी. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. सुरुवात चांगली आहे. लोहगड लायन्स आणि रायगड रॉयल्स यानंतर आपली मॅच खेळवायची आहेत. आपल्यासाठी हा शेवटचा पुकार आहे. माझ्या मते रायगडचे आहेत तिथे लोहगड लायन्स आणि टॉस आपण या ठिकाणी करतो आहोत. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी जो करतो आहोत. यानंतर देखील एक चांगली मॅच क्रिकेटच्या रसिकांना मात्र इथे पाहायला मिळेल. प्रवीण कुटे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला जात फटका खेळायचा होता. हलकसं अपील तिथे पंचांकडे. अपील पूर्णपणे फेटाळलं जाईल. डॉट बॉल. टॉस झालाय तिथे आणि कट करून दिला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळते. सिंगलनं धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती आपण नजर टाकू. 6 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रवीण कुटे यांच्या माध्यमातनं खोदून काढला हा चेंडू. तुम्ही पाहतात लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या मध्ये मात्र मिळताना पाहायला मिळाली आणि या सिंगल धावफलक देखील वाढताना पाहायला मिळत आहेत. लोहगड संघानं टॉस जिंकला आणि आम्ही प्रथमतः फलंदाजी करू हा निर्णय त्यांचा आहे. पहिलं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती आपण पाहतो 7 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आहेत. शांत आणि संत सुरुवात इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. ही शांतता किती काळ मैदानाच्या मध्ये टिकेल. क्रिकेटच्या मैदानावरती शांततेला क्षणभंगुरतेचा शाप लाभलेला आहे आणि ज्यावेळेस मात्र शांतता मैदानाच्या मध्ये, शांततेच्या काळात तुम्ही जास्त घाम गाळा म्हणजे युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला जास्त रक्त सांडावं लागत नाही. आज या मैदानावरती मात्र मोठी लढाई तुम्हाला लढायची आहे आणि ही मोठी लढाई जिंकायची असेल तर मात्र तुम्हाला लढावं लागेल. कारण या मातीला फार मोठा लढण्याचा इतिहास आहे. लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानाच्या आत उभा मी तोपर्यंत जिंकणं नियतीला सुद्धा शक्य नाही. उभं राहून लढावं लागेल. समोर उभा राहून लढणारे सेनापती आहेत तिथे मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज विजय वर्मावरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. सुंदर फटका आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. थँक्यू. या षटकारानं धावफलक वाढेल 13 धावा. धावफलकावरती तुम्ही या ठिकाणी ज्या पाहतात एक चांगली फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा
मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आणि धावफलक देखील एकने वाढला. 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहताय. सिंगल डबल धावफलक हलतं ठेवायचं. एखादा खराब चेंडूला त्यावरती मात्र खरपूस समाचार घ्यायचा. ही रणनीती आहे. या योजना असतात आणि त्या योजनांचा जोरावरती मात्र सामना जिंकण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव तिथे मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळत नाही. धावफलक तिथे स्थिरावलेलं तुम्ही मैदानाच्या मध्ये या ठिकाणी मात्र जे पाहत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू अप्रतिम दर्जाचा मैदानाच्या मध्ये मात्र जो पाहायला मिळतो. डॉट बॉल. मैदानाच्या मध्ये सातत्यपूर्ण निर्धाव स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे मात्र मोठे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रयत्नांची उंची तुमची मोठी असणं गरजेचं आहे. दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली ही मॅच. नो बॉल का कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी मात्र पाहायला मिळतील. ओव्हर स्टेपिंग नो इथे मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. पंचांचं किती बारीक लक्ष मैदानावरती असतं हे इथे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. नो बॉल घोषित केलाय आणि इथे फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतात. मैदानाच्या बाहेरून देखील मोठमोठे आवाज मैदानावरती जाताना पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच प्रेक्षकांची किंवा खेळाडूंची मोठी तळमळ राहिलेली आहेत. मैदानाच्या बाहेरून सरपंच नवनाथ गाडुते साहेब मात्र नक्कीच काही संदेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचवत आहेत. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी मात्र जे करतो. धावफलकावरती जाऊ आपण. 15 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. इथून पुढे मात्र प्रत्येकाचा प्रयत्न हा विजयाच्या दिशेनं मात्र वाटचाल करण्याचा राहील. विजय मिळवण्यासाठी आज प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. इथे चढवलंय आक्रमण आणि चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये उठतील अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर पोहोचला. तोफेचा गोळा येतोय. शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. थँक्यू. चौकारानं धावफलक वाढेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. इथे आता मात्र वादळी खिळी मैदानाच्या मध्ये साकारायचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. प्रयत्न कर हल तू निकलेगा. प्रयत्न कर हल तू निकलेगा. आज नहीं तो कल निकलेगा. अर्जुन के तीर सा तू सद. मरुस्थल से भी जल निकलेगा. मेहनत कर. सपने रूपी पौधों को पानी दे. बंजर जमीन से भी फल निकलेगा. जिंदा रख दिल में उम्मीदों को. गरल के समंदर से भी गंगा जल निकलेगा. दीप उत्साह रख. खुद पर कर विश्वास. तू अपने लक्ष्य तक बहुत ही जल्द पहुंचेगा. त्या लक्ष्याच्या दिशेने मात्र वाटचाल मैदानाच्या मध्ये सुरू झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू होईल. प्रवीण कुटेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. पहिल्या षटकामध्ये प्रवीण कुटेनं चांगली गोलंदाजी मैदानावरती मित्रांनो साकारली. तर या षटकामध्ये देखील प्रवीण कुटेला चांगलं कामकाज करायचं आहे. थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये मात्र केला जातो. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. दुपारचं सत्र आहे. उन्हाचा प्रचंड मोठा तडाखा जाणवत जरी असला तरी देखील मॅच मध्ये मात्र तशी रंगत येताना पाहायला मिळेल का पाहायचं आहे. स्विच हिटचा फटका खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडूचं कलेक्शन त्यांना अतिशय सुरे केलं परंतु 2 धावेला इथे रोखू शकत नाही. 2 धावेनं धावफलक वाढताना पाहायला मिळतं. धावफलक जाऊन जो पोहोचला 21 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ असताना क्षणाक्षणाला बदलणारं हे क्रिकेट तुम्ही आम्ही सगळेजण जे मात्र पाहतो. 21 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर चांगला खेळही आवश्यक आहे. उंच आकाशामध्ये फटका. उंची मिळाली. लांबी मिळताना पाहायला मिळत नाहीत आणि इथे धक्का क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिला बसला जातो. विकेटचं पतन. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी. घाबरला मला
धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या मध्ये या ठिकाणी बसला जाईल. डावाला पडलेलं हे पहिलं खिंडार आहे. पहिला मावळा मैदानाच्या मध्ये धारा तीर्थी पडला. 21 धावा धावपलिकावरती या ठिकाणी आपण ज्या पाहतो आहोत. तर न्यू बॅटर सुनील मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. सुनील वरती इथून पुढे मात्र मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही ज्या पाहतात. जबाबदारीचं ओझं एकदा का तुमच्या खांद्यावरती पडलं की मग मात्र ती जबाबदारी तुम्हाला स्वीकारता येणं गरजेचं आहे. इथून पुढे तुम्हाला परिस्थिती बदलावी लागेल आणि एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात जो साकारता येणं जो गरजेचा आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू अप्रतिम होता. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळाली. गणेश आबा आभाळे, त्याचप्रमाणे अनिल शेठ पोपळे, त्याचप्रमाणे विकास कुटे यांच्याकडे मात्र पारितोषिक येते. प्रवीण कुटेनं जर लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. मित्रासाठी मात्र मित्रांनी पारितोषिक या ठिकाणी जी लावलेली आहेत आणि पाहूयात 3 विकेटसाठी मात्र 5,000 रुपयांचं पारितोषिक प्रवीण कुटेसाठी लागले गेले आहेत आणि ती क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. बॅकफुटला जात मात्र पाहायचंय. जबरदस्त तडाखा आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर येतोय. शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 26 धावा धावपलिकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. कमालीची फटकेबाजी, कमालीचं क्रिकेट तुम्ही पाहाल. पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला फक्त हलक्यात ढकलून दिला तिथे. एकच धाव मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळेल. 27 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही मात्र ज्या पाहतात. 27 धावा धावपलिकावरती आहेत. 27 फेब्रुवारी आपण सगळ्यांनी साजरी केली मराठी राजभाषा दिन. खरं तर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि आज आपली मराठी 7 समुद्रापलीकडे जाऊन मात्र पोहोचली. 11 भाषांना मात्र अभिजात भाषेचा दर्जा खरं तर नक्कीच सरकारनं दिलेला आहे आणि त्यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश. आपण मात्र जे पाहतो उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच, विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. खेळपट्टीवरती तुम्ही पाहतात मोठे फटके आल्यानंतर मात्र विकेट देखील येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर ही खेळपट्टी वैरी नाही आहे, मात्र परीक्षा पाहणारी ही खेळपट्टी तुम्हाला इथे मैदानावरती मात्र पाहायला मिळते. षटकाची सांगता इथे होईल आणि धावपलिकावरती आपण जाऊ. धावपलिकावरती 27 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर सौरभ सुमन न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतील. इथून पुढे मात्र मोठ्या जबाबदारीने मैदानाच्या मध्ये खेळायचे. सौरभ सुमन मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहतात चष्मा लावून मैदानाच्या आतमध्ये आलेत. अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बरेचसे खेळाडू आपण पाहिले जे चष्मा लावून मात्र क्रिकेटच्या मैदानावरती खेळायचे. त्यामध्ये सौरभ गांगुलींचं उदाहरण तुम्हाला घेता येईल, वीरेंद्र सेहवाग यांचं उदाहरण तुम्हाला घेता येईल, मोहम्मद कैफला देखील तुम्ही पाहिलं असेल. असे बरेचसे खेळाडू होते जे मात्र मैदानावरती चष्मा लावून मात्र क्रिकेट खेळायचे आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळायचा. कमालीचा खेळ इथे साकारावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विजय वर्मा लॉंग रनअप घेऊन मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या मध्ये अचूक टप्प्यावरचा चेंडू. पंचांकडे मात्र मागणी केली होती अवांतर धावेची, परंतु बदललेले नियम आहेत आणि बदललेल्या नियमानुसार क्रिकेट खेळलं जातं. बॅट्समन रिच टू दी बॉल. इथे तुम्ही पाहतात फलंदाजाच्या कक्षेमध्ये चेंडू असेल, फलंदाज तो फटका इम्प्रुवाइज करत असेल तर मग मात्र पंच त्या चेंडूला वाईड घोषित करू शकत नाहीत. हा बदललेला नियम सांगतो. नियमांना भरलेलं क्रिकेट
खोदून काढला हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एकच धाव मैदानाच्या मध्ये मात्र मिळताना जी पाहायला मिळते. धावफलकावरती आपण नजर टाकणार आहोत. धावफलक वाढेल आणि धावफलक जाऊन जे पोहोचलंय 28 रन, 28 धावा धावफलकावरती ज्या लागलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी कामगिरी मैदानाच्या मध्ये तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. टार्गेट मोठं आहे, परंतु त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मेहनत देखील नक्कीच मोठी असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला टॉप वरती पोहोचायचं असेल तर तुमची मेहनत ही नॉनस्टॉप असणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पाहायचं अक्रॉस द लाईनचा फटका. चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू. 34 धावा धावफलकावरती आहेत. नियमांना भरलेलं क्रिकेट आपण पाहतो. खर तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने जे नियम बनवले त्याच्यातला नियम क्रमांक 34 जर पाहिला तर मात्र दोनदा जर चेंडू मारला खेळाडूनं तर त्यासाठी मात्र नियम क्रमांक इथे 34वा बनवला गेलेला आहे. पंचांकडे मागणी केली अवांतर धावेची, परंतु मात्र मागणी फेटाळलेली आहे. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहता. 34 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला मात्र नक्कीच ज्या पाहायला मिळत आहेत. मॅच अतिशय रोमहर्षक होताना मैदानावरती तुम्ही पाहतात. यावेळेचा चेंडू हलक्यात मात्र खेळून काढलाय. फुटबॉल देखील मैदानाच्या मध्ये खेळला जातो. फक्त क्रिकेटच नाही तर फुटबॉल देखील इथे मैदानावरती पाहायला मिळतो. धावफलक एकीने वाढेल. 35 धावा धावफलकावरती आहेत. नियम क्रमांक 35 जर पाहिला ना तर तो स्वयचित साठी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं बनवलेला आहे. जो नियम क्रमांक 35 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं बनवला. 42 नियम बनवले. उपकलम देखील मात्र बरीचशी त्याला आहेत आणि 42 नियमांच्या अधीन राहून खेळलं जाणारं क्रिकेट तुम्ही आम्ही पाहतो. हलक्या हाती मात्र या ठिकाणी चेंडूला खेळून काढलं जाईल. एक सिंगल इथे मात्र घेतली जाते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि धाव मात्र मिळाली. तिथे एक धावफलक वाढणार आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. पायचीत साठी मात्र नियम क्रमांक 36वा बनवला गेलाय. त्या नियमाच्या अधीन राहून मात्र नक्कीच पायचीत दिला जातो. 36 धावा धावफलकावरती षटकाची सांगता होती आहे. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 36 धावा. 5व्या क्रमांकाचं षटक आता मैदानावरती मात्र सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि पाहायचं 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन आता कोणता गोलंदाज जो मात्र गोलंदाजी करणार आहे. उद्धवनं चेंडू हातामध्ये घेतलाय. उद्धव आपल्या संघासाठी कशा प्रकारचं कामगिरी मात्र मैदानावरती साकारतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहे. वेळ वाचवा. सातत्यपूर्ण सूचना आपल्याला केल्या जात आहेत. वेळ वाचवला जाणं गरजेचं आहे. 10-10 षटकांच्या लढती आपण मैदानावरती मित्रांनो खेळतो आहोत. आज दिवसभरातला 4था सामना इथे मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आहे. अजूनही यानंतर 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवला जाणं गरजेचं आहे. वेळ ही कोणासाठी थांबली नाही, थांबणार नाही. मग संध्याकाळच्या स्तरामध्ये जास्त उशीर होतो. त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करणं जे गरजेचं राहील. गोलंदाज तयार. उद्धव बोल्ड टू स्ट्रायकर अँड बॅट्समन. 36 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू सोडून दिलाय तिथे. डॉट बॉल. मैदानाच्या मध्ये आशावादी नजरेनं पाहिलं होतं फलंदाजानं पंचांकडे. वाटलं होतं वाईट देतील का, परंतु मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. 2 निर्दयी काळजाचे पंच आहेत. आता निर्दयी काळजाचे का म्हणायचं, कारण त्यांच्याकडे पक्षपातीपणा नाही. दोनही संघ त्यांच्यासाठी समान आहेत, सारखे आहेत. त्यामुळे इथे पक्षपातीपणा होणार नाही. स्विच हिट मात्र इथे खेळायचा होता. कुठल्याही प्रकारची धाव मिळताना पाहायला मिळत नाहीत. लागोपाठचे दोनही चेंडू इथे उद्धवनं मैदानाच्या मध्ये डॉट टाकलेले आहेत. सातत्यपूर्ण निर्धाव स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या मध्ये जे पाहायला मिळतात. रोखून धरलेला आहे. 36 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत.
शांत प्रकारचं वातावरणाला अशांत करणारी कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र पाहिजे समोरच्या दिशेनं चढवलंय आक्रमण आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. ये रास्त हे 4 के चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनीत चौका. 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40व्या क्रमांकाचा नियम जर पाहिला मित्रांनो तर खेळाडूला मैदानावरती येण्यास उशीर झाला तिथे खेळाडूला बाद दिलं जातं. हा नियम क्रमांक 40 सांगतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियम मंडळामधला. 40 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळतात. गोलंदाज उद्धव वरती मात्र आक्रमण चढवलं. एक चौकार आलाय परंतु पुन्हा एकदा तो कामगिरी करण्यासाठी मात्र तयार. सुंदर फटका इथे 2 क्षेत्ररक्षकांची भेदली धरी. चेंडू सरळ सीमारेषेला आग लावेल. सनसनीत खणखणीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनीत चौका. अपनी मंजिल तक पहुंचना है तो ऐसी ही कामगिरी करनी पड़ेगी. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन. ये फैले हुए उनके पर बोलते हैं. अक्सर वो लोग खामोश रहते हैं. जमाने में उनके हुनर बोलते हैं. जमाने में उनके हुनर बोलते हैं. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनीत चौका. खेळपट्टीवरती आता मात्र मोठे फटके येताना पाहायला मिळतात. चौकार आल्या. धावफलकावरती जाऊ आपण. धावफलक 48 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर ही खेळपट्टी वैरीण नाही मात्र परीक्षा पाहणारी खेळपट्टी आहेत. खरं तर परीक्षा पाहिली इथे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परतले पण ही खेळपट्टी अजून आखाडा नाही. फटक्यानं झऱ्यांचं रूप घ्यावं असंही नाही परंतु या फलंदाजानं कमालीची फटकेबाजी इथे आता मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. 48 धावा आहेत धावफलकावरती. परत एकदा आक्रमण चढवलंय. घनाचा घाव तिथे मात्र घातला आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. आंखों से अपने मुकरता धावफलक देखील इथे वाढताना पाहायला मिळणार आहे. 54 धावा इथे धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटकाची सांगता इथे मैदानाच्या मध्ये होताना पाहायला मिळेल. तर नेक्स्ट ओव्हर घेऊन मात्र इथे कोणता गोलंदाज जो की तुम्हाला गोलंदाजी करताना आता मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होईल. तयार होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण आता तुम्ही पाहतात. शेवटचे 30 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज. पहिला चेंडू इथे मात्र पाहायचंय. मोठा प्रहार तिथे केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळाली. धावफलक एकने वाढला. 55 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही जो पाहतात. शुभम भैरट इथे गोलंदाजी करताना तुम्हाला मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्यानं चांगला मैदानाच्या मध्ये हाताळला. 55 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही मात्र ज्या पाहत आहेत. पुन्हा एकदा शुभम बॉल टू स्ट्रायकर बॅट्समन. परत एकदा मोठा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. षटकारानं धावफलक वाढला. 61 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा ऑन साइडला मात्र फटका. 2 क्षेत्ररक्षकांची पुन्हा एकदा दरी भेदली
आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. चौकारानं धावफलक वाढेल 65 धावा. धावफलकावरती आपण या ठिकाणी मात्र जो पाहतो थोडासा कानमंत्र आता गोलंदाजाला दिला जातोय. कानमंत्राचा कितपत फायदा उठवला जाईल, कानमंत्र देणं ही गोष्ट वेगळी आहे, एखाद्याचे कान भरणं ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही कुणाचा सल्ला आयुष्यामध्ये ऐकता हे फार महत्वाचं आहे. सल्लागार फार महत्वाचा असतो. एकानं सल्ला ऐकला भगवान श्रीकृष्णांचा, एकानं सल्ला ऐकला शकुनी मामाचा. पुढे घडलेलं महाभारत आपणाला माहिती आहे. गोलंदाज तयार आहे, त्यामुळे सल्लागार फार महत्वाचा. पुन्हा एकदा आक्रमण आणि चेंडू सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर विरकावून दिलाय. चेंडू सीमा पार, षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 71 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू सीमा रेषेच्या प्रेमात पडलाय की काय असं म्हणावं लागेल. तुम्ही त्याला किती आतमध्ये आणा तो पुन्हा सीमा रेषा ओलांडतोय. एखादं प्रेमी युगुल तुम्ही पाहिलं असेल, त्या प्रेमी युगुलाची तुम्ही कितीही ताटातूट करा, वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये 72 धावा धावफलकावरती आहेत. ते प्रेमी युगुल पुन्हा पुन्हा एकत्र येतं. अगदी चेंडूचं आणि सीमारेषेचंही तसंच झालंय की काय. तुम्ही त्याला किती आतमध्ये आणा तो पुन्हा पुन्हा सीमारेषा ओलांडतो आहे. जबरदस्त खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 72 धावा धावफलकावरती या ठिकाणी मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. थोडासा दबाव दोनही संघांतील खेळाडूंवरती जाणवताना पाहायला मिळणार आहे. परत एकदा बिग हिट आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. शिवरायांची तळपती तलवार. चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. महेश साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 52 धावेंची अर्धशतकी खेळी त्यानं मात्र नक्कीच साकारली आहेत. कमालीचा खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख आणि सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू अप्रतिम होता मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती आपण नजर टाकणार आहोत. धावफलकावरती आपण पाहतो शेवटचे 24 चेंडू आणि 24 धावेंची गरज. 24 चेंडू आणि 24 धावेंची मात्र जी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोडस स्पीडअप करावं लागेल. यानंतर मात्र लोहगड लायन्स आणि रायगड रॉयल्स दोन्ही संघांनी मात्र तयारीत राहा. लोहगड लायन्स आपले प्लेइंग 11 आपण या ठिकाणी मात्र द्यायचे आहे. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज. 24 बॉल मध्ये मात्र 24 रनची आवश्यकता. गोलंदाज मोहितनं चेंडू हातामध्ये घेतलात. मोहित गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. पव्यात मोहितच्या हातामध्ये मात्र चेंडू ठेवला गेलेला आहे. मोहित कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळेल. मोहितचा पहिला चेंडू काय कमालीचं कामकाज इथे मैदानाच्या आतमध्ये साकारलं जाईल याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. बॅकफुटला जात मात्र फटका खेळायत. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं मात्र चुकी. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. शेवटचे 23 चेंडू आणि 20 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. 23 बॉल मध्ये 20 बनवायचे आहेत. यावेळेस बाहेरची कड होती. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे
आणि चेंडून मात्र सीमारेषा ओलांडली आहे 4 धावेंसाठी. चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. शेवटचे 22 चेंडू आणि 16 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी मात्र तुम्हाला जे पाहायला मिळेल, सौरभ सुमन हा देखील मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमकतेवरती उतारलाय. मोहित वरती मात्र आक्रमण मोठे हल्ले चढवले जात आहेत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामन्याचं समीकरण इथे मात्र नक्कीच जे बदलताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू सीमारेषा पार येतोय. शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. नव्वद धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चढवलंय आक्रमण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. औपचारिकता शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी 6 धावेंची मात्र जी गरज. मोहित अतिशय महागडा ठरलाय. चौकार 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 आणि त्यानंतर आलेला षटकार. 6 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत. यावेळेचा चेंडू अप्रतिम होता. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात डॉट बॉल तुम्हाला जो पाहायला मिळेल. षटकाची सांगता इथे मात्र होताना पाहायला मिळाली. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. 7 षटकांचा खेळ संपलाय. 96 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 18 चेंडू आणि 6 धावेंची गरज. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र तुम्हाला आता जो पाहायला मिळेल. महेश 24 चेंडूमध्ये 52 धावेंवरती खेळतो आहे. तर सौरभला तुम्ही पाहता 10 चेंडू खेळाय 26 धावेंवरती खेळतो. आणि किरण शिंदेनं चेंडू हातामध्ये घेतलाय. एक आशेचा किरण आहे. एक आशेचा किरण 100 हत्तींचं बळ देऊन जातो मित्रांनो. आणि ती कामगिरी करावी लागेल. 18 चेंडू 6 धावेंची गरज. चला स्पीडअप करा. किरण गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. डावकुरे हाताने मात्र पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये नक्की जो खेळ आहेत आणि सामना इथे जिंकलाय. विजेत्या संघाचं स्वागत. पराभूत संघाचे आभार. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंगा. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग WSPL 2025 या चुरशीच्या लढाईत तुम्ही तर ठरला दमदार विजेता संघ. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून विजयी ठरलेले या संघाचे हार्दिक अभिनंदन.